मैम तुम्हें करा मैं करते नमो तस्सा भगवतो भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो नमो तस्सा भगवतो भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं शरणं गच्छामि गच्छामि धम्मं धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं संघं शरणं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं बुद्धं शरणं शरणं गच्छामि गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि गच्छामि त्यांचं नेटवर्क गेलंय लो नेटवर्क आहे खूप आणि पुन्हा म्हणते ओके द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं शरणं गच्छामि गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि तृतीयंपि संघं संघं शरणं गच्छामि गच्छामि शरणागमनं सम्पूर्णं आं भन्ते हस्त अष्टांगोपोषितशील पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना
වේරමණී සික්ඛාපදං සමාදියාමි. අදින්නදානා වේරමණී වේරමණී සික්ඛාපදං සික්ඛාපදං සමාදියාමි. සමාදියාමි. අබ්‍රහ්මචර්යා වේරමණී සික්ඛාපදං සමාදියාමි. ब्रह्मचर्या වේරමණී वैरमणि सिक्खापदं समादियामि. ආදා වේරමණී සික්ඛාපදං සමාදියාමි. මුසාවාදා වේරමණී සික්ඛාපදං समादियामि. සුරාමේරය මජ්ජපමාදට්ඨානා වේරමණී සික්ඛාපදං සමාදියාමි. සූරාමේරය मज्जपमादठाना वैरमणि වේරමණී සික්ඛාපදං සමාදියාමි. समादियामि. වික්ඛාල භෝජනා වේරමණී සික්ඛාපදං සමාදියාමි. විකාල භෝජනා වේරමණී සික්ඛාපදං සමාදියාමි. නච්ච ගීතවාදිත नच्चकितवा විසුක දස්සන සුඛ දස්සන මාලා ගන්ධ විලේපන माला गंध විලේපන ධාරණ මණ්ඩන විභූෂණට්ඨානා වේරමණී සික්ඛාපදං සමාදියාමි. ධාරණ මණ්ඩන විභූෂණානා වේරමණී සික්ඛාපදං සමාදියාමි. උච්චාසයන මහාසයන වේරමණී සික්ඛාපදං සමාදියාමි. चासना महासना वैरमणि සික්ඛාපදං සමාදියාමි. ඉසරණේන සද්දින් ගහස්ඨාංග පෝසත සීලං ධම්මං සාදුකං සුරක්ෂිතං කତ୍වං අපමාදේන සම්පාදේ තබ්බං. यां भन्ते ආජීව අට්ඨමක සීල ආනාතිපාතා වේරමණී සික්ඛාපදං සමාදියාමි. පාණාතිපාතා वैरमणि सिक्खापदं समादियामि. අදින්නාදානා වේරමණී සික්ඛාපදං සමාදියාමි. अदिन्नदाना वैरमणि सिक्खापदं समादियामि. කාමේසු මිච්ඡාචාරා වේරමණී සික්ඛාපදං සමාදියාමි. කාමේසු මිච්ඡාචාරා වේරමණී सिक्खापदं සමාදියාමි. මුසාවාදා වේරමණී සික්ඛාපදං සමාදියාමි. මුසාවාදා वैरमणि सिक्खापदं සමාදියාමි.
विसुनावाचा वेरमणि सिक्खापदं समादयामि पिसुवाचा वेरमणि वेरमणि सिक्खापदं समादियामि समादयामि. परुषावाचा वेरमणि सिक्खापदं समादयामि परुषवाचा वेरमणि सिक्खापदं समादयामि. मिच्छा जीवा वेरमणि सिक्खापदं समादयामि मिच्छा आजीवा वेरमणि सिक्खापदं समादयामि. विसरणेन सद्धिं आजीवात्तमगसेनं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादे तब्बं भन्ते साधु 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 नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्से. Good evening, dear meditator. We are going to discuss our meditation experience. Going to take advice for cultivate meditation. Meditation is very suitable in this period. Actually, not in this period. When we will in human world, that every human life, we must cultivate this meditation. We must cultivate Dhamma. That is our protections, present protections and future protections. Now you are doing that is very well. Actually, I am so happy. You are continuously practice your meditation. That benefit us not for only you, that for all the beings in the world. You are doing great things for all the beings. Please continue this great work up to your liberation. Now you can start ask your questions. सर तुम्ही ट्रान्सलेट करताय? आज तुम्ही करा. सगळ्यांनी प्रश्न विचारायचे. ज्यांना प्रश्न असतील ते हँड रेस करा. बनते म्हणतायत सर्वांना की आजचं जे सेशन आहे हे क्वेश्चन आन्सर सेशन आहे तुमच्या ध्यानासंबंधित आणि तुम्ही जे ध्यान करताय ह्या टाइमसाठी खूपच इम्पॉर्टंट आहे सध्याच्या काळासाठी. त्याचबरोबर बनते म्हणतायत की फक्त सध्यासाठीच नाही तर सर्व वेळेसाठी ध्यान हे फार महत्वाचं आहे आणि फक्त तुमच्यासाठीच नाही तर या संपूर्ण सृष्टीमध्ये जितकेही काही जीव आहेत, जेही जीव श्वास घेत आहेत त्या सर्व जीवांसाठी आपलं ध्यान हे फार महत्वाचं आहे. या ध्यानापासून आपणही पुण्य संपादन करत आहात आणि इतरांनाही पुण्य संपादन करण्याची संधी देत आहोत. तर हे खूप स्ट्रॉंग मेरिट्स आहे, खूप मोठे पुण्यकर्म आहे जे आपण सगळे करतोय. तर आता आपलं प्रश्न उत्तराचं सेशन स्टार्ट होईल. एक एक करून सर्वांनी प्रश्न विचारा. ओके, स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारा. नमो बुद्धाय. सर आवाज येतोय? हा आवाज येतोय मॅडम, बोला. हा मॅडम, मला 1 महिन्यापासून जे मी फर्स्ट ध्यानाची जी प्रॅक्टिस करत आहे तर त्याच्याबद्दल मला विचारायचं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये जी प्रीती, सुख आणि एकाग्रता, जी संतुष्टी प्राप्त होते ते कंटिन्युअस 1 महिन्यापासून मला ते आहे. तर
त्याच्या पुढे मग काय करायचं ते मला विचारायचं होतं. फर्स्ट ध्यानामध्ये प्रीती सुख एकाग्रता तुम्ही काय करत आहात 1 महिन्यापासून? हां, ती म्हणजे हार्टमध्ये जे जो प्रकाश असतो त्याच्याकडे कंटिन्युअस म्हणजे बघत राहणे आणि त्याच्यामधून जो आनंद प्राप्त होतो, तर ते मी कंटिन्यू 1 महिन्यापासून म्हणजे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ 3 सेशनमध्ये मी ते करत आहे प्रॅक्टिस. ओके. तर त्याच्या पुढे आता आता नेक्स्ट काय करायचं हे विचारायचं आहे? हां मॅडम. Okay, Bhante, here is one lady asking that she is practicing continue from 1 month first jhana and in the heart after the nimitta she feeling too much about the piti sukh and ekagrata she is experiencing that thing, so she is asking about her next step in the meditation. Okay. Now she can move to the second jhana. Okay. It's time for move to the second jhana. She can move to the second jhana. She must reflect disadvantage and advantage in first jhana. What is the disadvantage? That first jhana have vitakka and vichara. That vitakka and vichara is nearby to the 5 hindrances. That is no good. Second jhana benefitness. That second jhana is the piti sukha ekagrata. That is so calm, so peaceful than first jhana. That disadvantage and advantage within milliseconds. Reflecting must determine second jhana. After determining what will happen, don't search. Please continue your mindfulness on your. Okay. Okay, I'm going to translate for her, Bhante. मॅडम भंते म्हणतायत की आता तुम्ही सेकंड ध्याना प्रॅक्टिस करू शकता आणि सेकंड ध्याना प्रॅक्टिस करण्यासाठी आधी तुम्हाला प्रीती सुख आणि एकाग्रता जे अविचक्क विचार प्रीती सुख आणि एकाग्रता हे पहिले ध्यानाचे जे फॅक्टर्स आहेत ते तुम्हाला याचे दोन्हीचे फायदे आणि तोटे हे बघावे लागतील. की जसं तोटे म्हणजे तोट्यामध्ये तुम्हाला बघावं लागेल की वितक्क आणि विचार हे सेकंड ध्यानासाठी तुम्हाला नको म्हणजे ते सेकंड ध्यानामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस नाही करायचे आहे तर का सोडायचे आहे वितक्क आणि विचार हे तुम्हाला बघायचं आहे. कारण की हे जे ध्यानामधले जे 5 अडथळे असतात 5 हिंड्रन्सेस आहे वितक्क आणि विचार हे त्या 5 अडथळ्यांच्या अगदी जवळ आहेत. त्या कारणामुळे तुम्हाला पहिल्या ध्यानाचे वितक्क आणि विचार हे 2 फॅक्टर सोडून द्यावं लागेल आणि मग त्याचे जे फायदे आहे म्हणजे प्रीती सुख आणि एकाग्रता हे 3 फॅक्टर तुम्हाला सेकंड ध्यानामध्ये प्रॅक्टिस करायचे आहे. तर हे दोन्ही याचे फायदे तोटे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार तर हे तुम्हाला विदिन मिली सेकंड मध्ये करायचे आहे. जेव्हा तुम्ही ध्यानाला बसणार जेव्हा निमित्त येईल आणि निमित्त आल्यानंतर काही सेकंदामध्येच तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि लगेच सेकंड ध्याना जम्प करायचा आहे आणि सेकंड ध्याना जम्प केल्यानंतर तुम्हाला प्रीती आणि सुख आणि एकाग्रता हे 3 फॅक्टरांचा त्याच्यामध्ये अनुभव घ्यायचा आहे. समजलं? हो. ओके धन्यवाद. ओके ओके विचारा सेकंड. सेकंड विचारा प्रश्न. नंदा खैरे मॅडम विचारा. येस. हॅलो. वंदा मी म्हणते जे आपण मला सांगितलं मागे फर्स्ट ध्याना फॅक्टर प्रॅक्टिस करायला त्यानुसार मी करत आहे. मी आता सध्या प्रीती सुख एकाग्रता हे चांगल्या प्रकारे रेकॉग्नाइज करू शकते. तर मी पुढे काय करायचं म्हणते जी? Okay. Bhante, another meditator asking that you give instructions about the first jhana to her and she practiced first jhana factors. Yeah. And also she is experiencing and recognizing the priti sukh and ekagrata. Now she is asking about the next step. Okay, same instructions for her also. Okay.
मॅडम आता जे रेखा गायकवाड मॅडम यांना जे इन्स्ट्रक्शन बनतेंनी दिल्या त्याच तुम्हाला पण समोर फॉलो करायचे आहे म्हणजे तुम्हाला सेकंड ध्यान एंटर करायचं आहे. ओके ठीक आहे मॅम, मी तुम्हाला परत विचारेन एकदा. ठीक आहे. ओके ओके शुअर. ओके ओके. वंदा मी बनते जी. Please, all the best. ओके विशाखा दगे. वंदा मी म्हणते जी. जय भीम मॅम. माझा प्रश्न असा आहे की मी 2-3 महिने झाले मला प्रॅक्टिस करते जाण्याची. मला पर्पल कलर होता 3 महिन्यापासून, पण मला त्यामध्ये मागच्या सेशनला बंतेजींनी टाइम स्पेंड करायला सांगितलं होतं. तर माझं आता 1.5 तासापासून मी 2 तास पर्यंत बसते. तर आता मला फक्त म्हणजे मिक्स असे जसं ऑरेंज आणि लाईट ब्ल्यू असे कलर दिसतात. तर आता पुढे म्हणजे कुठली प्रॅक्टिस म्हणजे कसं करायचं? Okay. Bhante, here another meditator asking about that. Last from 3 months, she is practicing Anapanasati, and while doing that practice, after 1 month, I think, before she was seeing the purple color light in front of her, and after introducing to you, you told her that to enhance the time of practice, and after sitting 1.5 hours, now she is seeing the different color lighted, sometimes orange, sometimes purple, and like sparkle in front of her in front of her face. Now she is asking that what to do. That is good. Actually, groin meditation. Please make a longer time her session. Sitting session, it is better 1.5 hour, 2 hour. As long as sitting is very important. Every day, more time practice is very important. Try to do that. It will hurt. ओके मॅडम बनते म्हणतायत की जोपर्यंत तुमचं निमित्त स्टेबल होत नाही तुम्हाला तुमची जी प्रॅक्टिस आहे ती 1.5 तासापासूनही जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि जेव्हा तुम्ही तुमचं जे ध्यान आहे सध्या हे चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत आहे त्यासाठी तुम्हाला वेळ जास्त वाढवावी लागेल ध्यानाची आणि जास्तीत जास्त 1.5 तास किंवा त्याही पेक्षा जास्त तुम्ही लाईटला बघण्याचा प्रयत्न करा. ओके ओके मॅम, थँक्यू मॅम. वंदा मी म्हणते जी. येस विचारा नेक्स्ट. हेलो. हाँ विचारा. Yes. हेलो वंदा मी बनते जी. मुझे ना कुछ प्रॉब्लम्स हो रहे हैं कुछ महीने से. मेरी सिस्टर एक्चुअली धम्म मंगलम में है तो वो मुझे सब बताती है कैसे करो क्या करो. तो मैं एक्चुअली कुवैत में रहती हूँ तो मेरा प्रॉब्लम ये है कि आपका टाइमिंग और मेरा टाइमिंग मैच नहीं होता है इसलिए मेरी सिस्टर की हेल्प लेकर मुझे ये सब करना पड़ रहा है. तो मैं मेडिटेशन आनापान करती हूँ बट इतना लगता नहीं है क्योंकि मेरे प्रॉब्लम ये है कि मुझे ना बहुत ऐसे डर फील होता है और इतना डर फील होता है कि मुझे ना लूज मोशन हो जाते हैं. लूज मोशन प्रॉब्लम हो जाती है और ये ना कुछ महीनों से ज्यादा हो रहा है. अभी मुझे कोरोना हो गया था 1 मंथ पहले तो रिकवर हो रही हूँ अभी मैं. हेलो. यस यस ऐकत आहोत. Yes, हम सुन रहे हैं मैम, हाँ. बोलिए. हाँ तो रिकवर हो रही हूँ मतलब वीकनेस थोड़ा है बट बाकी इतना ज्यादा वो प्रॉब्लम बढ़ गया है और कोरोना होने से पहले से ही वो प्रॉब्लम है मुझे बट अभी इतना ज्यादा वो प्रॉब्लम बढ़ गया है ना कि मेडिटेशन वगैरह मतलब करती हूँ और अरहम वगैरह वो बोलती हूँ तो भी मतलब उतना मतलब कंट्रोल नहीं कर पा रही हूँ. जैसे पिछले मंथ मेरी तबीयत खराब हुई तो मैंने ये सब करके थोड़ा कंट्रोल कर लिया था
बट अभी हो नहीं रहा है, अभी कंटिन्यू मतलब हो रहा है, ये टाइप से मतलब ज्यादा होता है मुझे। ओके ओके, हम समझ रहे हैं मैम आपका सवाल, हम बनते से पूछते हैं, ठीक? थैंक यू। Okay. Bhante, one lady, she living in the Kuwait. So she asking that her timing and the Indian timing of our meditation station not match. That's why she can't get any proper instruction. But her sister relate with us in our group. So her sister guide her about the meditation and what is the instructions given in our session. So last from one and more than 1 month, she is practicing Anapana, but she feel too much fear, and out of that fear, she started lose motion also. And she's saying that last month she was suffer from coronavirus also, and now going to recover. And when she started Arahang and I mean the Buddhanusati practice and the Anapanasati, she is not going to get the proper concentration. So she is asking what to do. That is better to her metta meditation or buddhanusati. Firstly, it is very important for her that combining buddhanusati power, practice metta. That is no Mr. Deepa, that by Buddha's arahant power, may I free from danger. By Buddha's Samma Sambuddha power, may I be free from danger. By Lord Buddha's Samma Sambuddha power, may I free from danger. Like that, combining 9 qualities, do metta first. It is few days. After few days, discussion is very important. Okay. मैम आप सुन रहे हैं? हाँ हाँ। भंते कह रहे हैं कि अभी आपको आनापान सती करना आपके सेहत के हिसाब से ठीक नहीं है, तो आपको सबसे पहले मेत्ता और बुद्धानुसति प्रैक्टिस करनी पड़ेगी। और जब आप बुद्धानुसति के पावर के साथ में अगर मेत्ता करोगे तो ये आपके लिए ज्यादा बेनिफिशियल रहेगा। जैसे कि बुद्धा की जो 9 क्वालिटीज हैं, अरहंग, सम्मा, संबुद्ध, तो इस तरीके से आपको बुद्धानुसति प्रैक्टिस करनी पड़ेगी। और इसके बारे में आप दीपक सर से या हमसे डिटेल्स में सेशन खत्म हो जाने के बाद में डिटेल्स में जानकारी लीजिए। तो भंते कह रहे हैं कि जैसे आप रिसाइट कर सकते हैं कि बुद्धा के अरहंग के गुणों के साथ मैं दुख से मुक्त हो जाऊं, मैं भय से मुक्त हो जाऊं। बुद्ध के सम्मा संबुद्ध के गुण के साथ में मैं दुख से भय से मुक्त हो जाऊं। इस तरीके से आपको बुद्धा के पूरे 9 क्वालिटीज को रिसाइट करना है और उसके रिसाइटेशन के साथ आपको मेत्ता करनी है। अगर आप ऐसे करोगे कंटिन्यूअस तो आपके जो प्रॉब्लम्स है वो बहुत जल्दी सॉर्ट आउट हो जाएंगे। लेकिन इसके लिए आपको अपने मेडिटेशन टीचर के साथ में कनेक्ट रहना बहुत ज्यादा जरूरी है। ओके, मतलब आपके और सर के साथ ना? जी जी। ओके That metta is continue combined into the 9 qualities, that 4 sentences. First, 9 qualities with be free from danger. Secondly, with the 9 qualities, power be free from mental pain. Thirdly, be free from physical pain and well and happy. Combined in 4 sentences, and 9 qualities meditation. ओके। भंते कह रहे हैं मैम कि जो बुद्धानुसति आप जब मेत्ता के लिए प्रैक्टिस करोगे तो बुद्ध के जो 9 गुण हैं पहले, तो हर एक गुण के साथ में आपको पूरे 4 लाइन रिसाइट करने हैं। जैसे कि बुद्ध के अरहंग के गुण के साथ में, पावर के साथ में मैं दुख से, भय से, रोग से और खतरों से मुक्त हो जाऊं। इसी तरह से बुद्ध के अरहंग सम्मा संबुद्ध के गुण के साथ में, विद्याचरण संपन्न गुण के साथ में, मतलब एक गुण के साथ में आपको 4 लाइन रिसाइट करनी है मेत्ता की खुद के लिए। समझ में आया आपको? उतना तो नहीं समझ में आया मैम, मैं आपसे पर्सनली बात करके पूरा। जी जी, उसमें सारा डिटेल्स हम आपको सिखा देंगे कैसे करते हैं, ठीक है? हाँ जी, हाँ जी।
Okay. Okay. Thank you, Bhante. नमो बुद्धा. These are two. Okay. The next one, please. Vandami Bhante. Am I audible? Yes, please. Okay. Ma'am, I'm practicing meditation. I have done 10 days course in tradition of Goenka Guruji, but from past 2 months, I'm practicing with your team. Ma'am, my problem is ki, I didn't sit for more than 45 minutes. My legs pain out very heavily and it remains for a full day. Okay. And it's very hard to increase my time. Okay. Never mind. Please, will you maintain your mindfulness as your energy by sitting posture? And when it will difficult sitting posture, please will you stand up? And on standing, maintain mindfulness. It also will difficult. Please slowly do walking meditation by concentrating on your meditation limit. Okay. That And limit mean anapana. okay. And from past few days, I was seeing a white light. Before that, clouds of purple light I have seen for 2-3 days, and after that, a very far white light I'm seeing it. So it is a good sign, or I'm in wrong direction. Oh, good. It is very good. Please continue. It is Okay. growing very well. Your meditation. Please continue. Okay. But don't touch that is what is happening, what is the color. Oh. Don't think that is like that. Okay. Okay. Please maintain your mindfulness on the breath. Yes. Sadhu, sadhu, sadhu. Vandami. Okay. The next question. अगर किसी को कोई सवाल है तो अपने सवाल जल्दी से बंते से पूछिए. Yes, नितिन मानसी, प्लीज. आप अपने सवाल कीजिए जल्दी से, अनम्यूट करके खुद को. हा मॅडम, माझं ना म्हणजे आता हा 3रा महिना आहे मेडिटेशनचा, पण माझं तेवढं कॉन्सन्ट्रेशनच लागत नाही. असं म्हणजे लगेच विचार येतात. एक मिनिटातच म्हणजे काही ना काही इकडले तिकडले असे विचार भरकट येतात. काउंटिंग मेथड केली तर पण येतात. तर आता मगाशी मी सरांना विचारलं होतं, तर सर म्हणत होते की बंतेजींना विचारा बा म्हणून. Okay. Okay, I'm asking you. हो. Bhante, here one lady, she is practicing Anapana, and now it's her 3rd session of our meditation, and now she is asking that also counting, after doing the counting method also she cannot control the thoughts, too much thoughts. She cannot get the proper concentration after counting method also. How long her practicing? How, when it started? 3 months How before. many Bhante. months? 3 months. Months before it started. Please discuss with me. Never. No, not discuss with you before. Please, before the sitting, continue walking meditation at least 45 minutes. 45 to 1 hour, more than 1 hour, it is very good. That walking meditation when you do, that Khaigata Sati, that means left, right, on left mindfulness, on right mindfulness. That way, left, right, left, right, left, right. It is at least 20 minutes roughly. After that, take in, put in, take in, put in. It also 20 minutes. Take in, move in, put in, 20 minutes. Like that. Continue walking meditation.
As soon as after that, will you go to the sitting meditation? On sitting, please will you do that Kaya Gata Sati meditation? It is enough. First 15 parts. That means from here to Pappasana. That Kaya Gata Sati learning and maintain mindfulness on the Kaya Gata Sati. You can explain it is according to mentioned before you heard, no? Kayagata Sati, which part Bhante before, after sitting? After sitting, Kayagata Sati up to 15 parts. That means from here to Pappasana. Five parts, five parts, by. Okay, okay, I understand. Yes. Okay. हॅलो मॅम. हॅलो मॅडम. आवाज येतोय माझा? हो 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 मॅडम. हा मॅडम, म्हणते सांगत आहेत की जेव्हा तुम्ही आता ध्यान कराल याच्यानंतर, याच्या आधी तुम्ही भंतेशी डिस्कस नव्हतं केलं ना की तुम्हाला खूप विचार येतात? नाही नाही, पहिल्यांदाच आहे. मी सरांसोबत मगाशी बोलली. ओके ओके. सो रिक्वेस्ट आई है कि हम हिंदी में भंते का इंस्ट्रक्शन आपको दे ताकि बाकी लोगों के लिए भी समझ में आ जाए जो हिंदी साइडर हैं. आपको समझ में आ जाएगा हिंदी? हाँ हाँ, समझ में आता है. ओके. तो भंते कह रहे हैं कि सबसे पहले तो आप 45 से 1 घंटे तक वॉकिंग मेडिटेशन कीजिए, यानी कि चलने का ध्यान. 1 घंटे से ज्यादा अगर आप, सॉरी मैम, वो रूम में ही करने का या फिर ग्राउंड में? नहीं, आप ग्राउंड में भी कर सकते हैं या फिर रूम में भी कर सकते हैं, जहां आपको सुटेबल लगे, पीसफुल लगे, आप वहां पे वॉकिंग मेडिटेशन कीजिए. फिर भंते कह रहे हैं कि वॉकिंग मेडिटेशन जब आपका 1 घंटे तक हो जाएगा तो उस 1 घंटे में आपको कायागता सती प्रैक्टिस करनी है. तो कायागता सती कैसे प्रैक्टिस करते हैं कि जैसे आप लेफ्ट पैर को, दाएं पैर को उठा रहे हैं तो आप पूरी तरह से जागरूक रहिए कि आपका दायां पैर उठ रहा है. जब आप बाएं पैर को उठा रहे हैं तो आप अपने बायां पैर को उठा रहे हैं. इस तरह से आप 20 मिनट तक प्रैक्टिस कीजिए. फिर उसके बाद जब आप बायां पैर उठा रहे हैं, उसको मूव कर रहे हैं और नीचे रख रहे हैं, इन तीनों स्टेप को आप पूरी तरह से ध्यान में रखिए और इन 3 स्टेप के साथ आप वॉकिंग मेडिटेशन कीजिए. फिर आप 1 घंटे तक जब ऐसे वॉकिंग मेडिटेशन करोगे, उसके बाद आपको सिटिंग मेडिटेशन करना है. तो सिटिंग मेडिटेशन में भी आपको आनापान सती नहीं करनी है, तो आपको कायागता सती ही प्रैक्टिस करनी है. तो इसके स्टेप बाय स्टेप आपसे 1 से 5 और 1 से 15 तक जो बॉडी के पार्ट्स है, उसके ऊपर आपको ध्यान को पूरी तरह से केंद्रित करना है. तो वो कैसे करा जाता है, तो या फिर सर या हम आपको गाइड करेंगे कायागता सती कैसे की जाती है. ठीक है? हाँ ठीक है मैम, हम आपको बाद में कॉल करेगा फिर. ओके, ठीक, कर सकते हैं. हाँ ठीक है मैम. ओके. वंदना भंते. साधु साधु साधु. जी, नेक्स्ट क्वेश्चन. डॉक्टर किरण. डॉक्टर किरण प्लीज. आप, यस मैम, प्लीज आप अपना सवाल कीजिए. आवाज आ रही है मैम? हेलो हेलो. जी जी, आवाज आ रही है, बोलिए. वंदामी भंते, लास्ट टाइम आपसे बात मैम हुई आपकी थी. आवाज नहीं आ रही है अभी. हेलो. Yes, yes, I can hear you. You can hear me? मैम नेटवर्क में आने तक कोई और सवाल कीजिए अपना. हेलो. जी मैम, अभी आपकी आवाज ठीक Yes, से आ I रही can hear you. जी, वंदामी भंते. हेलो. तो जी, लास्ट टाइम आपसे बात हुई थी भंते जी. तो आपने जो मिता और बुद्धानुसति करने के लिए कहा था, तो उससे मुझे बहुत फायदा मिला. तो मैं आपको थैंक्स, धन्यवाद देने के लिए वो कर रही हूँ, बात कर रही हूँ आपसे. बहुत बहुत धन्यवाद. Okay. Bhante, she is saying that last time you gave her to Metta and Buddhanusati practice Kamatthana, so it's too much beneficial to her, and she called for thankful, saying thankful to you. Okay, Sadhu. Yes, please continue your meditation, Didi.
ओके ओके भंते, थैंक यू। भंते जी ने आपके प्रैक्टिस के लिए साधुकार दिया है और भंते कह रहे हैं कि आप अपनी प्रैक्टिस को इसी तरह से रोज के जीवन में कंटिन्यू कीजिए। ठीक है, नेक्स्ट वन। Have any questions on that practice? मैम, आपको इस आपके प्रैक्टिस के ऊपर कोई सवाल है? डॉक्टर किरण मैम प्लीज, आपको अपने प्रैक्टिस के लिए कोई सवाल है? नो भंते, शी नॉट हैव एनी क्वेश्चन। Okay, good. Please continue. ओके, प्लीज नेहा कदम। नेहा कदम प्लीज, तुमचा प्रश्न विचारा। मला ना पहिले तुम्हाला जय भीम करते आणि वंदा मी भंतेजी. मला ना म्हणजे पहिलं आनापानसतीमध्ये माझं ध्यान लागत नव्हतं, तर पण आता आनापानसती माझी व्यवस्थित होते. पण अर्धा तास झाला नाही का मला पूर्ण म्हणजे मुंग्या येतात माझ्या पूर्ण पायांना आणि वरपर्यंत म्हणजे मुंग्या येतात ना पूर्ण वरपर्यंत म्हणजे कमरेपर्यंत पूर्ण येतात मुंग्या मला. आणि नंतर मग मी म्हणजे ध्यान म्हणजे बसायचा प्रयत्न करते मुंग्या आल्या तरी पण नंतर एकदम खूप असह्य होतं मला एकदम, की मला थोडंसं पाय सोडावाच लागतो मग. पण त्याच्यामुळे मग मन ना विचलित होतं, की मुंग्या पूर्ण म्हणजे अशा मनस्थिती अशी पूर्ण विचलित होते आणि मग असं वाटतं मी आता काय करू असं. आणि मग थोडा घाम वगैरे फुटतो मला. हल्ली असं म्हणजे 8 दिवस असं होत चाललंय. ते काय करावं ते भंतेजींना विचारा जरा. Okay. Bhante, one meditator asking that she is practicing Anapana meditation from long time, but now when she started the Anapana, after half hour, she started the sensation in her leg and after that the whole body. And when the whole body get the painful sensation, that time her mind get disturbed with the sweating. So what to do? She is asking. Is stop Anapana meditation and do firstly Buddhanusati at least 1 week. Okay. After 1 week, you move to the metta. And that is Buddhanusati, same way, no need to more change one. Firstly, 940 is reflecting. After that, in 140 few seconds, second 40 few seconds, that way in 940. After that, finally in 140, as long as maintain mindfulness. ओके मैम, आप हिंदी समझ सकते हैं? हेलो, आप हिंदी समझ सकते हैं? हाँ समझते ना. ओके, तो भंते कह रहे हैं कि आप अपनी आनापान सती प्रैक्टिस स्टॉप कीजिए। आप अभी आनापान सती करने के आपकी माइंड स्टेबल नहीं है आनापान सती करने के लिए, तो आप पहले 1 हफ्ते तक बुद्धानुसती प्रैक्टिस कीजिए। जब आप बुद्धानुसती प्रैक्टिस करोगे तो 1 से 9 तक बुद्ध के जो गुण हैं उसके ऊपर आपको पूरी तरह से प्रैक्टिस करनी है। उसके बाद आपको 9 पूरे जो बुद्ध के गुण हैं एक-एक करके आपको प्रैक्टिस करनी है, सीधे उल्टे और 1 बाय 1 करके। फिर लास्ट में सिर्फ बुद्ध का एक गुण लेकर आपको प्रैक्टिस करनी है और 1 हफ्ते के बाद आपको अपने लिए मेत्ता स्टार्ट करनी है, मैत्री भावना की प्रैक्टिस स्टार्ट करनी है। तो आप अभी आनापान सती नहीं कर सकते, आप बुद्धानुसती और मेत्ता कर सकते हैं, लेकिन पहले 1 हफ्ता तक आप बुद्धानुसती कंटिन्यू कीजिए। ओके ओके ओके, थैंक यू. साधु साधु. ओके ओके, नेक्स्ट वन। ओके, भारती मैम प्लीज। वंदा मी बनते. Yes, we have to. हा बनते. मी जेव्हा पण माइंडफुलनेस मध्ये असते तेव्हा व्हाईट लाईट डोळ्यासमोर येतो माझ्या, परंतु जास्त वेळ मी समाधीमध्ये बसू शकत नाही. माझं लेफ्ट
पाय आहे ना खूप दुखतो. तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे म्हणते? ओके. मग मला पाय लांब करावा लागतो. Okay. Yes. Bhante, she is asking that when she started Anapana meditation, after Anapanasati, she is seeing the white light in front of her, but she cannot sit long time in meditation because her left leg started the pain, and then she stretch out her left leg, and she dropped the concentration after stretching and moving the leg. So she is asking what to do. She cannot sit long time. When will change? That change one must to be mindfully. It is must to be mindfully. Be mindfully will you change your posture and maintain mindfulness. After some time it will recover concentration drawing. Okay. मैम भंते कह रहे हैं कि जब आपके पैर में दर्द होता है और आप अपने पैर को लंबा करते हैं, उस समय भी आप पूरी जागरूकता के साथ में पैर को लंबा कीजिए और देखिए कि आप पैर को लंबा कर रहे हैं, उसके साथ में भी आप पूरी तरह से जागरूक रहिए, पूरी तरह से सजग रहिए और ऐसे करते करते अगर आप मूव भी करते हैं बॉडी का कोई भी पार्ट, उसके साथ भी अगर आप पूरी तरह से जागरूक रहोगे, सजग रहोगे, तो ऐसे आप अपनी चित्त की एकाग्रता को ज्यादा स्ट्रांग रख के ज्यादा लंबे समय तक प्रैक्टिस कर पाओगे. अच्छा. पैर की तरफ ध्यान न दीजिए जब आप पैर को स्ट्रेच करते हैं. यस, तो आप उसको माइंडफुली स्ट्रेच कीजिए. पैर को लंबा जब करते हैं तो पूरी जागरूकता के साथ में पैर को लंबा कीजिए. फिर थोड़ी देर तक उसको लंबा रहने दें और फिर धीरे से उसको अपने पिछले वाले पोस्चर में, मतलब सिटिंग पोस्चर में रख के फिर से अपना ध्यान कंटिन्यू कीजिए. तो इससे आप ज्यादा समय तक बैठ पाओगे. अच्छा. ठीक. साधु साधु. यस, कांचन डोंगरे. नेक्स्ट वन प्लीज. कांचन डोंगरे मैम. हाँ मैडम. वंदा मी भंते जी. मॅडम, मी 5-7 महिने झाले आता मेडिटेशन करते. तर मला डोक्यावर असा लाईट्स होता, तर सरांनी त्याच्यावर मला प्रॅक्टिस करायला सांगितली होती. आता मी साधनेला बसले तर मला संपूर्ण असं आपला भोवरा कसा फिरतो असं गोल 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 चक्र असं दिसलं आणि मला संपूर्ण अशी शरीराचे प्रत्येक पार्ट्स, म्हणजे प्रत्येक शरीराचा केसांपासून असं, म्हणजे संपूर्ण शरीर म्हणजे आपलं किती पोकळ आहे, म्हणजे अशी जाणीव झाली की आपला श्वासावरच हे शरीर चालतं. तर त्याचा अर्थ काय मॅडम, कसं समजायचं? तर तुम्ही कुठलं ध्यान करता? आनापाना आना- करताय तुम्ही? हो, मला निमित्त पण 5-7 महिने झालं आणि त्याच्या म्हणजे निमित्त येऊन माझा जो लाईट्स आहे ना तो डोक्यावर, तर भंतेजींना पण तेव्हा सांगितलं मागच्या वेळेस. तर भंतेजी म्हणत होते की त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करा. आपले दीपक सरांनी पण प्रॅक्टिसच करायला सांगितली होती. Okay, okay. मी विचारते मॅम. हा. Bhante, here one meditator asking that she is practicing last from 5 to 7 months, and when she was practicing Anapana, she was seeing the white color light in front of her. Then she discussed with you and also with the Deepak sir, and both of you guided her to focus on that light. And when she started to focus on that light, she feel that the round circle in front of her, and in that circle she is saying that she feeling the every parts of body, and that body parts are totally open Empty. like that, empty like that. And she asking that what does it mean, why she is seeing like this? Don't think that emptiness. You have Anapana feeling. Please maintain your mindfulness on Anapana feeling. That is only that emptiness mean Anapana is growing. Will you go to the search what is that like that? It harm for your practice without any judgment, without thinking any feeling. Maintain mindfulness on the breath feeling.
That is enough. It is flowing very well. Please cultivate. ओके. मॅडम भंते म्हणतायत की तुम्ही जे ते एम्प्टीनेस बघताय, जो रिकामेपणा किंवा शरीराचे जे बॉडी पार्ट तुम्ही पोकळ पाहताय, ते पाहणे तुमच्या ध्यानाचा विषय नाही आहे. तुमच्या ध्यानाचा विषय आहे आनापानसतीमध्ये श्वासाला पाहणे. आणि जर तुम्ही श्वासाला बघू शकत नसणार आणि तुम्ही जर त्या एम्प्टीनेस मध्ये गेलात आणि पुन्हा त्याच्यामध्ये डीप डीप जात गेलात, तर तुमची प्रॅक्टिस जी आहे ते चुकीच्या पद्धतीने होऊन जाईल आणि तुमचं आनापानसतीमधून चित्त भटकून जाईल आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन पण ड्रॉप होऊन जाईल. तर तुम्ही ती प्रॅक्टिस करू नका. त्या एम्प्टीनेस कडे लक्ष देऊ नका किंवा बॉडीच्या कुठल्याही पार्ट कडे लक्ष न देता तुमचं ध्यानाचा विषय आहे श्वास आणि तुम्हाला संपूर्ण लक्ष तुमच्या श्वासाकडे द्यायचं आहे. हा मला ते जाणवलं मॅडम. आनापानसतीमध्ये. ओके. मला जाणवलं की आपलं शरीर हे श्वासावरच चालतं त्याच नाही, वेळेस. शरीराकडे नाही म्हणजे बघायचं आणि दुसऱ्या विचारांना पण अलाउड नाही करायचं. जसं तुमच्या मनामध्ये फिलिंग आली ना की त्या मोकळेपणा पोकळी बद्दल जी फिलिंग आली तर ती नको यायला. कारण त्याच्यासाठी तुमच्या ध्यानामध्ये जागा नाही आहे. कारण तुम्ही श्वासाला बघताय है ना. हा. तर मी आता पुढची प्रॅक्टिस काय करायची मॅडम? तुम्ही पूर्ण लक्ष तुमच्या आनापानसतीकडे द्या, श्वासाकडे. त्या पोकळीला बघणे सोडून द्या किंवा शरीराच्या बॉडी पार्ट्सला बघणे सोडून द्या. बरं. थँक्यू मॅडम. आणि भंतेजींना पण धन्यवाद. साधू साधू साधू. Okay. Okay, Maya Moon ma'am, please. Bhante, this lady, you gave her Kamatthana of skull meditation last time, and after she saw some road and some empty road and other thing, then you told her to see the head. The head. After that, she's seeing that white circle on the head. That what she's saying, Bhante. Yes, sir. That is okay, good. It is drawing that skeleton meditation. Please continue that is. Ma'am, Without thinking any other. Maintain mindfulness on that. Ma'am, तुम्ही तेच कंटिन्यू ठेवायचं अजूनही. येस सर. ओके. साधू साधू साधू. वंदनी भंतेजी. बोला मॅडम. हा बोला मॅडम, आवाज येतोय. कंटिन्यूस 3-3 तासाचं ध्यान करत आहे 2 वेळेस आणि फर्स्ट जण आणि सेकंड जण अनुभव घेत आहे. तर माझा प्रश्न असा आहे की माझं मन एकाग्र राहते, शरीर पण ताठ सरळ राहते, विचार वगैरे काही येत नाही, पण खूपदा पडल्यामुळे पायात खूप वेदना होतात. मग त्या सहन करते आणि अनात्मता नाशमंतता त्यामध्ये बघते, प्रज्ञेने बघते. पहिले थोडे वेदना उत्पन्न झाल्या की मी थोडी हलायचे, मांडी वगैरे उचलायचे. आता ती मी करत नाही. आता म्हणजे पहिले आसक्ती मला वाटायचं ती आसक्ती आहे आणि ती आता मला त्रास झाला तरी मी सहन करते आणि शांत बसते. प्रश्न काय मॅडम तुमचा? ते प्रश्न फक्त म्हणजे शरीरात वेदना कुठेच जाणवत नाही, फक्त पायामध्ये जाणवतात. म्हणजे खूप वेदना जाणवतात ते आम्ही बघते. मॅडम तुम्ही सेकंड ध्यान प्रॅक्टिस करताय ना? हो. Okay, Bhante, here one practitioner, she practicing the second jhana, but she's saying that whole body she not get any sensation or not any harmful or painful feeling, but Sorry. only her. Sorry, beginning. Yes, Bhante. Sorry. Here beginning. This again. Okay. 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 Sir, पुन्हा सांगू? Should we stop? No, that question I couldn't hear. Okay, I repeat it, Bhante, please. Yes, repeat. I repeat. Yes, she is asking that she practicing the second jhana, and after second jhana practicing, now her meditation is good and concentration also good. But she said that she fall down lot of time. She get the accident. That's why she started the painful feeling in her leg. So now before that, when she started the pain her leg,
she was moving leg here and there, but now she bear that pain and not moving at all. So now her practice is okay. So she is asking that what to do about that leg pain. Leg pain. Yeah. After second jhana also Really she started the pain in her leg. Sorry. After second jhana After? practicing. Hello. Because of the accident, it can be happen. Please don't fear pain. Maintain your mind meditation. It is the important is concentration, cultivating is the important is. It will difficult to sit. You can practice standing, or you can sit on the chair. Use suitable way, easy way, simple way for sit and maintain mindfulness. ओके. मॅम बनते म्हणतायत की तुम्ही ते ऍक्सिडेंट झाल्यामुळे आणि खूप जास्त पायांमध्ये तुमच्या वेदना होतात त्या ऍक्सिडेंटमुळे, तर हे नॉर्मल थिंग आहे. पण जर तुम्हाला बसण्यामध्ये त्रास होत असेल ध्यानासाठी, तर तुम्ही खुर्चीवर बसून ध्यान करू शकता किंवा उभं राहून ध्यान करू शकता किंवा चालण्याचं ध्यान करू शकता. तुम्हाला जे योग्य सुटेबल वाटेल तशा पद्धतीने पोस्चरमध्ये तुम्ही ध्यान करू शकता. फक्त तुमच्या ध्यानाचं जे अधिष्ठान आहे, जे तुमची प्रॅक्टिस आहे त्याच्याकडे तुम्ही फोकस करायचा आहे. बाकी शरीर तुम्हाला जिथे कम्फर्ट वाटेल तशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. ओके. ओके. ओके, नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. अपना दूसरा सवाल कीजिए. यस, गुड्डी रामटेके. विचारा मॅडम. फाल्गुनी ननीर, प्रश्न विचारा तुमचा. हेलो मैम. येस, विचारा मॅम. Vandami Bhanteji. This is my first time that I have joined such type of classes, and so my problem is that I cannot sit for more than 15 minutes while meditation, and I have so much of fear and anxiety, and I feel so uncomfortable suddenly even when I'm doing my work, and suddenly my hand and forehead starts sweating. Because a few days ago, means near about 1 month ago, I was tested COVID positive, and even my younger brother was also admitted due to COVID positive. And I always think about this corona thought. I mean, I'm always in that corona thought, even while sleeping. I always try to tell my mind that I should not think this much. But I'm failing. Yes, it is Since actually last 3 days, I'm sick due to. harmful. Yes, Bhanteji. Please will you do Buddhanussati Sorry, Bhanteji, I cannot combining hear. metta. It is very important. Hello. It is Hello. Bhante, your voice is not clear, please. Hello. Bhante, you are not audible clearly. Sorry. Kindly repeat it, please. Yes, you can hear me. Yes, now can. You can hear me. Yes, Bhanteji. Yes, please continue meditation. Sorry, Bhanteji, your voice is not clear. Yes. Will you Now please I think repeat? yes. Today my internet is weak. That is the problem. Now how Now about? voice is I clear. think Yes, now now you clear. can hear. Yes. Okay. Please ask your question.
My question is that I cannot sit for more than 15 minutes while meditation, and I have so much Yes. fear, so much anxiety, and I always feel so Yeah. uncomfortable even while doing my work or doing study. And suddenly my hands, my forehead, and it starts sweating. And I think this is due to COVID positive. I was COVID positive before 1 month. And I also have a problem of low BP and irregular heartbeat. And now these days I'm not studying properly. Even for learning a small chapter, I'm taking so much time. Hey daughter, don't fear so much. You are practicing Dhamma, it is your protections. Who are the observing triple gems, continuously practicing triple gems, that is your protection. Lord Buddha say, evam buddhan sarantanam dhamman sanghancha bhikkho bhayangva chambichattangva lohamancha nahesati. That verse is in their Dajagga Sutta final verse. Lord Buddha say, who are the practicing triple gems together, please say, once protection is in there, no need to worry, no need to fear. Protection is with them. You are cultivating that protection. You are practicing Dhamma. That is why no need to fear. Don't fear future. And please, will you do this meditation that combining Buddha's power, practice metta, loving kindness. It is do like this. By Buddha's Arahant power, may I free from danger. By Buddha's Sammasambuddha power, may I free from danger. By Buddha's Vijayacharana Sampanna power, may I free from danger. That is together. That will you do 9 qualities together, may I free from danger. After that, 9 qualities together, may I well and happy, may I well and happy. That's too enough. It is always will you practice when will you walk in and doing housework, and when will you go to sleep. Everywhere will you chant. This is smoothly. It is like a song. Will you chant? While the chanting, maintain mindfulness on that. It will remove you all the fear, and it will making you healthy and long life. That is your protection. Please do this meditation sometime at least 2 weeks. After 2 weeks, please explain your experience. Okay, good. Sukhi ho tu. Okay, समजलं मॅम तुम्हाला? फाल्गुनी मॅम, तुम्हाला समजलं बंटींनी काय सांगितलेलं? Yes, I understood. Okay, no need to translate, no? Okay, clever, good, cultivate. Okay. Next question, please. Yes. प्रतिमा पद्मा पवार. तिकडनं हे करा मॅडम. वंदना म्हणतीजी. देवी मॅडम. हा बोला मॅम. मला असं सांगायचं होतं मॅडम की गेल्या महिन्यापासून माझं मेडिटेशन प्रॉपर होत नाही. कारण गेल्या महिन्यात जरा मी आजारी होते ना. म्हणजे आठवड्यातून 2 दिवस सेशन व्हायचं आणि मग दिवसभर करायचे प्रॅक्टिस मी जसं वेळ भेटेल. पण त्यामुळे काय झालं की माझ्या म्हणजे अवेअरनेस असलं की नेगेटिव्ह थॉट्स भरपूर येतात मॅडम माझ्या डोक्यामध्ये. आणि मग खूप मला असं म्हणजे हे होतं. आणि ध्यानाला बसले की त्यावेळी नाही येत. आणि दिवसभर असं म्हणजे श्वासाकडे लक्ष दिलं तर तेव्हा पण थोडं जरी म्हणजे श्वासावरून लक्ष हटलं की लगेच मला असं म्हणजे निगेटिव्ह विचार येतात भरपूर. Okay. तर काय Okay. Bhante, she asking that from last 1 month she
in last month she was sick, so that's why she cannot concentrate. Mindfulness practice she cannot continue. And when now she started the practice, that time she get too much negative thoughts. And after practicing also, when she start to mindful everywhere, that time also too much negative thoughts came in her mind. What to do? Which kind of negative thoughts? That mean I can't attend to the jhana, it like that thoughts or any other? मॅम कुठल्या प्रकारचे निगेटिव्ह थॉट्स येतात तुम्हाला? भंते विचारत आहे की असे थॉट्स येतात का की मी ध्यान व्यवस्थित नाही करू शकत आहे किंवा मी ध्यान अटेंड नाही करू शकत आहे, असे थॉट्स येतात का? नाही ध्यानाविषयी म्हणजे असे घरच्याच लोकांविषयी असं म्हणजे Bhante, she not get the negative thoughts about the practice, but she get the negative thoughts about her family members. Don't think out. Please always think inside. Yourself thinking is very important. Your self protection is very important. Your future income is this practice. Day by day, you are cultivating your future income in. Please cultivate that is very well without thinking others. Others self for themselves. Your practice for yourself. This practice will bring your final fruit. Surely, up to final fruit, make energy, take energy and cultivate your practice. Don't think any others. Okay. All the best. ओके. मॅडम भंते म्हणतायत की तुम्ही बाहेरच्या लोकांबद्दल विचार करू नका, तुम्ही तुमच्या आतमधल्या बद्दल विचार करा, म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल विचार करा. तुम्ही तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहात, तुमचं भविष्य तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, जे येणार आहे. आणि दुसरे लोक तुमच्यासाठी एवढे इम्पॉर्टंट नाही आहेत. तुम्ही जो इतरांना वेळ देत आहात, इतरांच्या बद्दल विचार करून स्वतःचा माइंड डिस्टर्ब करत आहेत, यामुळे तुमची प्रॅक्टिस डिस्टर्ब होत आहे. आणि ते जर करणं तुम्ही सोडलं आणि जर तुम्ही येणाऱ्या भविष्याबद्दल विचार केला आणि स्वतःला वेळ दिला, स्वतःच्या प्रॅक्टिसला वेळ दिला, तर हे नक्कीच जे अंतिम फळ आहे ध्यानाचं, तुमच्या प्रॅक्टिसचं, ते तुमच्यापर्यंत घेऊन येईल आणि त्यापासून तुम्हाला आनंद आणि सुख मिळेल. तर म्हणून तुम्ही इतरांबद्दल विचार करणं सोडून द्या आणि फक्त स्वतःबद्दल आणि स्वतःच्या ध्यानाबद्दल विचार करा. कारण तुमचं ध्यानच तुम्हाला वाचवू शकेल, असं म्हणते म्हणतात. मला निमित्त पण आहे. मागे पण मी सरांना सांगितलेलं, तर त्यांनी मला सांगितलं की असंच नाही करा. तर मी म्हणजे आपलं सकाळी 5चं सेशन होतं, त्याच्यात तर मी 8:30 ते 9:30 पर्यंत मेडिटेशन करते. त्याच्यावर माझं 10 मिनिटं आपलं हे असते वंदना वगैरे. तर म्हणजे ध्यानाला बसले की 10 मिनिटं तर मला राहतच निमित्त, असं म्हणजे पांढरं लाईट येतं. ठीक आहे, पण तुम्ही जास्तीत जास्त वेळ स्वतःच्या ध्यानाला द्या मॅडम. ओके ओके, थँक्यू मॅडम. ओके, नेक्स्ट प्लीज. प्रतिमा. वंदना भंते जी. हेलो. हाँ मैडम बोला. हाँ भंते जी, last time when I had it told you my all, I mean I thought that I'm relieved from all the problems, and at the moment I felt so positive, but now again negative thoughts are just jumbling into my mind, and actually you can call it as Mara, because nowadays I'm not finding interest even in meditation nor in any kind of work, maybe because of the family pressures or the workload. So I don't know, I want to practice meditation, but I don't know, I can't sit for long. How to overcome my own situation? Please, will you think your positive side, especially meditation, benefitness thinking is the very important things. Now you are know in the world many meditators, not in Sri Lanka, not Indian, Myanmar, Taiwan, America also practicing meditation. All are getting results on practice meditation. It is sure where the happiness in the world, happiness in the world in meditation. Any other happiness compare meditation, happiness is the
great happiness, the real happiness. Please will you think that, and will you forget outside? That out all the relatives, etc. Combining with your past karma. You done evil in past. Evil mean you got anger, hatred thoughts. That is why now present can be hatred. Like that, all that connection with the past karma, according to the Lord Buddha's word, that past, because of the past karma, can be some kind suffer in present. Will you think again and again on that suffering? That means you are cultivating same suffer for future. When will you suffer? Just will you understand? You can think this is because of the my past karma. No need to think with the past karma. Now I am cultivating always good. Future will always happily. Will you make positive mind always? And actually every beings have some mistakes. With the some mistakes, good qualities have, most of have good qualities. Please will you always think qualities, don't think that mistake. Because they are never practice meditation, they are not powerful on the mindfulness. That is why always mistakes. It is the being situations. Not only your relatives, it all the beings, not the inhuman, animal, and ghosts, etc. Every beings have mistakes. With the mistakes, good qualities also there. Please always think good qualities, and will you cultivate your side up to so power? That power will recurrent outside also. Up to powerful, don't negative, cultivate good, positive. Okay, all the best, Suki Hotu. Thank you so much, Bante. Okay, I hope you understand, Okay, Pratima. now it is time is going. Okay, can we take 2 more questions, Bante? Okay. Okay, thank you so much. Yes, good day, रामटेके, लवकर विचारा प्रश्न. हॅलो मॅडम, मी आनापानसतीचा अभ्यास करत आहे आता. हॅलो मॅडम, ऐकायला येतो का? आवाज येतोय, बोला. मॅडम आवाज आवाज हा, मी आनापानसतीचा अभ्यास करत आहे आता. परंतु मी जेव्हा मैत्रीचं मेत्ता भावनेचं ध्यान करत होते, तेव्हा मला व्हाईट लाईट आणि स्टार दिसत होतं. पण ते काही थोड्या क्षणासाठी दिसत होतं, पण नेहमी नव्हतं दिसत. मग आता पण मी आनापानसतीचा अभ्यास करावा ना? तुमचा प्रश्न हॅलो काय मॅडम. आहे? प्रश्न काय आहे? प्रश्न माझ्या मैत्रीभावनेच्या ध्यानामध्ये मला व्हाईट लाईट आणि व्हाईट स्टार दिसत होत. पण आता ते दिसत नाही मॅडम, आणि ते काही वेळासाठी दिसायचं असं नेहमी दिसत नव्हतं. ओके, तर आणि आता मी तुम्ही आता कोणतं ध्यान आनापानसतीचा करायचं? अभ्यास करत आहे. Okay. ते विचारत आहे. Bhante, when she was practicing the metta meditation, that time she was seeing the white light or white star in front of her, but now she changed the practice and now she practicing anapana, but she not see any white light or any star in front of her. So she asking which practice is better for her and which practice she have to continue. Please continue metta. Please continue metta up to powerful, up to strong. No need to move to the anapana. Okay. Better to मॅडम her तुम्हाला metta. Please continue मॅडम metta. तुम्ही मेत्ता कंटिन्यू करा, आनापानसती स्टॉप करा. ओके. ओके मॅडम. Okay. Okay, question finished already? Next one. Yes. Falguni, One more question I want to ask. please be Rio. I am not concentrating in my studies also, and I feel tired always, Bante ji.
While studying, what are the While studying? studying. Yes, What Bhante ji. is the your Which your study you level, are O doing? level, or Competitive exams. university? For competitive exams. Competitive exam mean Competitive exams I'm campus preparing university? for. No, competitive exams. She is studying for MPSC, UPSC, Bhante. Yes. But they don't know that. But it is some kind of exams which qualified for the higher government services. Okay, okay. Never mind. Huh? When will you start your meditation? No, your study. Before the starting, please will you reflect your morality. You are practicing morality, no? Morality reflection is very important. Will you start? You learn that moment, like this thinking is very important. I am practicing morality very well. It is sure this morality power protect me up to my liberation. By this morality power, it will become strong memory. And when I will write exam, that moment, all the answer come clearly for my mind. Huh? And these days, And Bhante ji, I'm not reading more than one page. one page. Only one page I'm able That to is read for one day. that mean laziness or I'm something. laziness. No, I feel tired because while returning from job, I don't find any interest in that book. This after returning job, after came back to home, will you do that yoga meditation, pranayama, that Brahmali pranayama, Brahmali? It is very, very good for you. It Brahmali do pranayam. 10 rounds. Yes, Brahmali pranayama. It's like this, that closing the ears, putting 4 fingers, that big finger using closing the ear, the other 4 fingers put the head. It is sitting or lie down. The posture, two posture is practicing that pranayama. It is, we do like this, put like that, first using 2 fingers for close the ear, 4 fingers put top of the head, that both hand. After that, closing the eye, take heavy breath and remove breath, sound together. Like that, 10 round will you do. It will make you calm mind. It will you make calm. After that, you can learn that it's because of the your body tiredness and job together tiredness, you are lazy. Will you do this? It will make calmness. After that, you can learn that. And I always suffer from the problems like headache, low blood pressure, and irregular heartbeat, tension. Sure. That all the things will remove in on that pranayama. Okay, Bhante ji. Understood that situations. That is why I teach to you that pranayama. It will make calm down you, and every day early in the morning, that Surya Namaskar, very good, 2 rounds or 3 rounds. Surya Namaskar, 3 rounds. After that, will you continue your daily duty? When we're tired, every tired moment will you do pranayama, Brahmali pranayama.
Okay. Thank Okay. you, Bhanteji. All the best wishes. Fulfill your all the good thoughts only. Okay, for the time being, it is suitable for stop our discussion. Actually, so happy for your practice. You are trying to find out your liberation. That means you are collecting power for teachers. Your practice power directly come to the teachers. That is our teachers' benefitness. We are also reaching to our liberation by your practice. Please continue your meditation in this period faithfully. That meditation together is protect your morality without any damage. It is very, very important for the time being. That not in India, corona, in the world, everywhere suffering by corona because of the people's bad quality. People are never thinking, parents and teachers, and they are not practicing religions, that many mistakes. That is why always they are breaking 5 precepts. Many members are not practicing 5 precepts, always killing bees and stealing and wrong sexual is uh, always like that. Many mistakes, many unwholesome, because of the unwholesome this suffering in the world. Yes, we must recreate our morality, we must practice morality. This morality power will recover all the sickness, not for our all the beings problems recovering by this Dhamma practice. That is, benefitness is very powerful. Please continue morality and your meditation up to your liberation. Always will you protect Deva and all the good people always with you. All the best wishes. Fulfill your all the good thoughts only. Solely will reach to your liberation. All the best. Sukhi ho to, Nibbana Pacha ho to. साधु साधु साधु। भंते कह रहे हैं कि भंते आपकी प्रैक्टिस से बहुत खुश हैं और आप जो प्रैक्टिस कर रहे हैं, आप जो साधना कर रहे हैं, इसी के कारण भंते को भी और दुनिया के अच्छे शिक्षक आप तक पहुंच रहे हैं और उनको भी आपको निर्वाण का रास्ता सिखाने का उनको मौका मिल रहा है। ये उनके निर्वाण के लिए भी बहुत बड़ी बात है और आपकी साधना से आप भी एक दिन निर्वाण तक जरूर पहुंच जाओगे। इसका फल आपको जरूर मिलेगा। भंते इसी के साथ कह रहे हैं कि ये जो कोरोना वायरस इस दुनिया में अभी आ रहा है, अभी ये रोग उत्पन्न हुआ है, ये रोग लोगों के शील के तोड़ने के कारण हुआ है। जब आप ऐसे शील को तोड़ोगे तो इस प्रकार से दुख जो है हमारा पीछा करते रहता है। तो जब हम हमारे शील के प्रति बहुत जागरूक हो जाएंगे, शील को अच्छी तरह से धारण करेंगे, तो कोई भी रोग हमें ज्यादा समय तक अपने कब्जे में नहीं रख सकता। हम सारे भय से, सारे रोग से बहुत जल्द मुक्त हो जाएंगे और हमारे शील ही हमारी रक्षा करेंगे। हमारे शील ही हमारी ध्यान की रक्षा करेंगे और हमारे ध्यान के साथ हम सारे दुखों से, भय से मुक्त हो जाएंगे और सुख का साक्षात्कार करेंगे। तो इसी के साथ भंते ने हम सभी को अपने ध्यान के लिए, अपने शील के लिए आशीर्वाद दिया है। साधु साधु साधु। We are from Dhamma Mangalam very thankful to you, Bhante, for your kindly guidelines and your precious time. Also, we are asking forgiveness if we done any mistake during this session by Kaya, Vacha and mind. I am asking the forgiveness from all groups. Thank you so much for your kindness. Yes, Hoto, the best. Sampityo vimajyanto sabbarogo vinassato mate bhavatmantarayo sukhi didayuko bhava bhavatu sambha mangalam rakhantu sambha devata sambha buddhanubhavena sada satthi bhavantu te bhavatu sambha mangalam rakhantu sambha devata Sambadhammanubhaven sada satthi bhavantu te bhavatu sambhamangalam rakhantu sambadevata
सम्ब संघानुभावेन सदा शुद्धि भवन्ते अभिवादन शीलिस नित्यं अध्यापचायिन चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलं आयुरारोग्य संपत्ति सग्ग संपत्तिमेव च अथो निब्बान संपत्ति इमिनाते समिज्जतो साधु तिहतो साधु निब्बान पच्चो साधु होतु all the best wishes. साधु